हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय पेज. मी अश्विनी, तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. ज्या चॅनलवरती आपण मेकअप, फॅशन, ब्लॉग, लाईफस्टाईल अशा विविध विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असतो. जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खूप सारा कॉन्टेंट, खूप सारी इन्फॉर्मेशन आणि खूप सारे एंटरटेनिंग व्हिडिओज तुम्ही मिस करताय. त्यामुळे पटकन जा, सबस्क्राईब करा आणि द एजी स्क्वॉडचे मेंबर व्हा, जिथे तुम्हाला मेकअपबद्दल, फॅशनबद्दल, लाईफस्टाईलबद्दल बऱ्याचशा गोष्टी, टिप्स शिकायला मिळतील आणि होप्स तुम्हाला ते खूप उपयोगी पडेल आणि आवडेल. तर जास्तीची बडबड न करता आपण स्टार्ट करूयात आजच्या मेकअप ट्युटोरियलला. लेट्स गेट स्टार्टेड. तर मेकअपला सुरुवात करण्या अगोदर सर्वात आधी आपण चेहरा व्यवस्थित क्लीन करून घेत असतो. त्यामुळे मी इथे वेट वाईपचा वापर करते. हे जे वेट वाईप मी वापरले ते आहेत शेल्स या कंपनीचे आणि यानं मी चेहरा व्यवस्थित पुसून घेतला आहे. जर तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा असेल तरीही तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ शकता. पर्पज फक्त एकच आहे की चेहऱ्यावरती कुठेही डर्ट, धूळ, माती नसावी. आणि असं क्लीन करून झालं की त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप करणार आहे. आपण वापरणार आहोत रोज वॉटर. हे जे रोज वॉटर आहे ते विशकेअर या कंपनीचं आहे. जर तुमची स्किन माझ्यासारखी ड्राय असेल तर तुम्ही रोज वॉटरचा वापर टोनर म्हणून करू शकता. कारण ड्राय स्किनवाल्यांनी शक्यतो टोनर स्किप करावे, किंवा जर टोनर तुम्हाला यूजच करायचं असेल तर तुम्ही हायड्रेटिंग टोनर यूज करू शकता. आज आपण जे काही प्रोडक्ट लावणार आहे चेहऱ्यावरती मेकअप करताना, जे काही यूज करणार आहे, या सगळ्यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. पण एक गोष्ट आहे की हे सगळे जे प्रोडक्ट आहे मी जास्तीत जास्त ट्राय केलेले आहे की ड्रगस्टोर जे प्रोडक्ट आहे, म्हणजे जवळच्या कॉस्मेटिकच्या शॉपमध्ये जनरली अवेलेबल असणारे स्वस्तातले जे प्रोडक्ट आहे ते मी तुम्हाला मेन्शन करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे यांची जर लिंक नायकावरती, ॲमेझॉनवरती असेल तर ती शोधून मी टाकेल. कारण मी हे ऑफलाईन जाऊन परचेस केलेले आहेत. पण त्यांचे नाव, त्यांचे शेड मी नक्कीच मेन्शन करेल, म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या कॉस्मेटिक शॉपमध्ये जाऊन सुद्धा चेक करू शकता. किंवा जर लिंक भेटली तर उत्तमच. मी मॉइश्चरायझर यूज करणार आहे. हर्से कंपनीचं हे मॉइश्चरायझर आहे. स्किनला हायड्रेशन देण्यासाठी किंवा हायड्रेटिंग करण्यासाठी मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं असतं. अगोदर मी हातावरती घेतलं आहे, थोडंसं त्याला वॉर्म केलं आहे आणि मग आता मी लावणार आहे. मॉइश्चरायझर लावून व्यवस्थित झाल्यानंतर आपण 1 ते 1.5 मिनिट थांबणार आहोत. कारण हे जे काही मॉइश्चरायझर तुम्ही लावताय किंवा मेकअप करताना जे काही प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावताय ते तुमच्या चेहऱ्यामध्ये मुरणं किंवा ते मर्ज होणं खूप जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही एकावर एक फक्त लेअर करत गेलात तर ते निघण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे प्रत्येक स्टेपनंतर आपण साधारण अर्धा ते 1 मिनिट थांबणार आहे. यानंतरच्या स्टेपमध्ये आपण प्रायमर यूज करणार आहे. हे जे प्रायमर आहे ते मार्सचं आहे आणि या प्रायमरला ग्रिपिंग प्रायमर असं म्हटलं जातं. तर मी याआधी NYX कंपनीचं प्रायमर तुम्हाला दाखवलं होतं, जे खूप जास्त ग्रिप होती त्याला आणि ते म्हणजे लिटरली चिपकत होते, निघत का नाही, लिटरली चिपकत होतं ते. तर त्याच प्रकारचं हे प्रायमर आहे आणि मी खूप लोकांकडनं ऐकलं आहे पण याबद्दल. त्यामुळे आता आपण हे लावणार आहे. प्रायमर शक्यतो फक्त त्या भागात लावायचं असतं जिथे जिथे तुम्हाला प्रॉब्लेम आहे, म्हणजे ओपन पोर्स आहेत किंवा घाम येतो अशा ठिकाणी. आणि टार्गेट एरिया लावून झाला की मग त्याच्यानंतर जे हातावरती उरतं त्याला तुम्ही बाकीच्या चेहऱ्यावरती लावू शकता. व्यवस्थित मी चेहऱ्यावरती लावून घेतलं आहे. आणि जर तुम्हाला दिसत असेल थोडंसं ना याला स्टिकीनेस आहे, म्हणजे थोडंसं चिकटते, दिसतंय हात. त्यामुळे हे असं क्लेम करतं की मेकअप प्रॉडक्ट किंवा जो काही मेकअप तुम्ही लावणार आहात याच्यावरती त्याला ग्रिप देण्याचं काम हे करतं. आपण करणार आहोत कलर करेक्शन. कलर करेक्शनसाठी मी कन्सिलर यूज करणार आहे. यूज करते इनसाइट कंपनीचं हाय डेफिनेशन HD कन्सिलर आणि या कन्सिलरचा जो नंबर आहे तो आहे MN30.
हा माझ्या स्किन टोनपेक्षा थोडासा डार्क शेड आहे, थोडासाच लावून घेते, अगदी डोळ्याखाली न जाता थोडासा खाली लावलेला आहे. आणि हा जो मंकी पॅच आहे माझा त्याला मी हे लावते. ब्लेंड करण्यासाठी मी यूज करणारे ब्रश, असा एखादा ब्रश जो थोडासा पूर्ण चपटा असेल असा ब्रश तुम्ही यूज करू शकता. आणि याला फक्त असं डॅब 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 करायचं आहे. छान हे मस्त ब्लेंड करून घ्यायचं. कन्सिलर व्यवस्थित ब्लेंड करून झालं की त्यानंतर आपण यूज करणार आहोत फाउंडेशन. फाउंडेशन इथे मी यूज करते मेबलिन फिटमेचं 30R स्टे ल्युमी मॅट फाउंडेशन. आणि यामध्ये जो माझा शेड आहे तो आहे 228. फाउंडेशन असं हातावरती काढून घेतलं आहे आणि हे असं डिरेक्टली न लावता, म्हणजे आधीचे जर तुम्ही माझं ट्युटोरियल बघितलं ना तर मी डॉट डॉट देत होते, पण प्रॅक्टिस नंतर किंवा व्यवस्थित इन्फॉर्मेशन नंतर मला एक समजले की डिरेक्टली डॉट डॉट न लावता जर आपण ब्रशनं असं थोडंसं आधी हातावरतीच याला ब्लेंड केलं आणि मग त्याच्यानंतर जर लावलं तर अजून छान सीमलेस फाउंडेशन लागायला मदत होते. मी जवळून तुम्हाला दाखवते की जेव्हा फाउंडेशन आपण असं ब्रशने लावतो ना तेव्हा असं ना थोडेसे ब्रिसल्स उठतात ब्रशचे. मग याला काय करायचं, एकदा तुम्ही ब्रशनं लावून घेतलं की त्यानंतर ब्युटी ब्लेंडरनं याला छान ब्लेंड करायचं. मी इथे ब्लेंडर वापरते. हा जो ब्लेंडर आहे तो जस्ट गोल्ड कंपनीचा ब्लेंडर आहे, जर तुम्हाला दिसत असेल. खूप सुंदर ब्लेंडर आहे, म्हणजे PSCचा ड्यूप तुम्ही म्हणू शकता. PSCचा ब्लेंडर सारखं स्मूथ आहे. आणि आता ब्लेंडिंग आपण बघूयात. हा पण मी पहिल्यांदाच यूज करते. खूपच जास्त स्मूथ आणि खूप सुंदर ब्लेंडर आहे हा. जर तुम्ही एखादा छान ब्लेंडर शोधत असाल तर नक्कीच ट्राय करू शकता. आता यानंतर आपण करणार आहोत कॉन्टोर. कॉन्टोर करण्यासाठी मी ही एल्फ कॉस्मेटिकची कॉन्टोर क्रीम वापरते. याचा जो शेड आहे तो आहे मीडियम. असं कॉन्टोर मी करून घेतलंय आणि आता आपल्याला ह्याला करायचं आहे ब्लेंड. आता याच्यासाठी ना मी अगेन कन्सिलरचाच ब्रश यूज करते आणि हे जे वरती लावलं आहे आपण कपाळाच्या बाजूला याला तुम्हाला ब्लेंड करायचं आहे हेअरलाईनकडे. आणि हे जे ब्लेंडिंग आहे याला तुम्हाला वरच्या बाजूनं ब्लेंड करायचं आहे, इथून खाली नाही यायचं आहे, तुम्हाला इथून वरती ब्लेंड करायचं आहे. आणि हे जे ब्लेंडिंग आहे जॉ लाईनचं याला तुम्हाला खाली ड्रॅग करायचं आहे. आणि नंतर ह्याला थोडंसं ना अजून तुम्ही छान ब्लेंड करण्यासाठी ब्लेंडरचा पण वापर करू शकता. जर तुम्हाला असं वाटलं की प्रोडक्ट थोडंसं जास्त दिसतं, जास्त विजिबल आहे, तर तुम्ही ब्लेंडरनं त्याला अजून छान मर्ज करू शकता. आणि हे जे नाकाचं ब्लेंडिंग आहे याला तुम्हाला फक्त जागच्या जागीच ब्लेंड करायचं आहे, याला कुठेही तुम्हाला सरकवायचं नाही आहे. आणि त्यानंतर आपण यूज करणार आहोत ब्लश. ब्लशसाठी जस्ट गोल्ड कंपनीचाच हे ब्लश आहे आणि याचा जो शेड आहे तो आहे पेटल
#05 म्हणजे 05 नंबर असेल तो मी यूज करते. बाय द वे, आज जे प्रोडक्ट आपण यूज करतो ना, हे सगळे प्रोडक्ट मी पहिल्यांदाच यूज करते, त्यामुळे त्यांचं फर्स्ट इम्प्रेशन पण मी तुमच्यासोबत शेअर करते. वा यार, किती सुंदर ब्लेंड झालं हे. शेडही खूप सुंदर आहे, मला खूप छान वाटतोय. आणि मेन म्हणजे ब्लेंड खूपच सुंदर होतंय, म्हणजे अजिबात कुठेही पॅच पडत नाही आहे आणि खालचं प्रॉडक्टही हलत नाही आहे. नाहीतर बऱ्याचदा कसं होतं ना, वरती लावलेला ब्लश ब्लेंड करताना खाली लावलेलं फाउंडेशन असेल किंवा कन्सिलर असेल ते सुद्धा हलतं. पण याचं ब्लेंडिंग खूपच छान आहे आणि सुंदर शेड आहे. आता यानंतर आपण करणार आहोत हायलाईट. हायलाईट करणं म्हणजे काय, चेहऱ्याचा काही भाग जास्त उठावदार दाखवणं, आणि त्यासाठी आपण यूज करतो लाईट कन्सिलर. तर मी आत्ता जे कन्सिलर यूज करणार आहे ते आहे इनसाइड कंपनीचंच आणि लायटर शेड आहे हा मगापेक्षा. तर हा जो शेड आहे तो आहे MN60. आता याला आपल्याला करायचं आहे ब्लेंड. ब्लेंड करण्यासाठी ब्रश किंवा ब्लेंडर कशाचाही वापर करू शकता. जेवढे काही आपण प्रॉडक्ट लावलेत किंवा कन्सिलर लावलं आहे, फाउंडेशन लावलं आहे, ब्लश, कॉन्टोर, क्रीम केलेलं आहे किंवा लिक्विड केलेलं आहे, या सगळ्याला सील करायचं काम आत्ता आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपण यूज करणार आहोत कॉम्पॅक्ट यूज करू शकता किंवा तुम्ही ट्रान्सलुसंट पावडरसुद्धा यूज करू शकता. मी आज यूज करणार आहे कॉम्पॅक्ट. जे कॉम्पॅक्ट मी यूज करते आहे ते आहे मेबलिन फिटमीचं कॉम्पॅक्ट, आणि यामध्ये जो माझा शेड आहे तो आहे मीडियम शेड. आता कॉम्पॅक्ट लावण्यासाठी ना मी यूज करणार आहे पिझ्झा पफ. तर पावडर घ्यायचं आहे, कॉम्पॅक्ट तुम्हाला असं घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही सुरुवात करायची आहे डोळ्यांच्या खालनं, कारण तिकडे खूप जास्त लवकर क्रीज येतात. पण सील करण्या अगोदर आहे ना थोडंसं मर्ज करून घ्या. जर इन केस काही क्रीजेस लाईन्स आल्या असतील तर त्या तुम्हाला अशा पहिल्या घालून घ्यायच्यात आणि मग त्यानंतर हे व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं. आणि त्यानंतर मी नवीन प्रॉडक्ट न घेता पावडर पफमध्ये जे काही कॉम्पॅक्ट आहे ते थोडंसं घेतलं आहे आणि त्यानेच माझा बाकीचा जो चेहरा आहे तो लॉक करून घेतला आहे. आज आपण लिपस्टिक अगोदर करणार आहोत आणि मग नंतर आय मेकअप करणार आहे. तर सर्वात आधी आपण लिपस्टिक लावून घेऊयात. लिप लाईन करण्यासाठी मी जे लायनर यूज करणार आहे ते आज मी वापरणार आहे मार्स कंपनीचं, आणि याचा जो शेड आहे तो बोल्ड बाथ 03 नंबर असा आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं ना की मी सगळे प्रोडक्ट आज थोडे नवीनच यूज करते आहे, त्यामुळे ओके असा सुंदर ब्राऊन डार्क ब्राऊन शेड आहे. आणि यानंतर आपण लिपस्टिक न अप्लाय करता आपण यूज करणार आहोत हा रेनेचा हॉट लिप्स म्हणून लिप ग्लॉस आहे, ज्याचा शेड आहे पिंक. तो मी यूज करते आहे. विदाउट आय मेकअप सुद्धा हा मेकअप खूप सुंदर दिसतोय की नाही.
आता आपण स्टार्ट करणार आहोत आय मेकअपला. तर माझ्याकडे हे फॅशन कलरचं एक आयब्रोचं पॅलेट आहे आणि याच्यामध्ये असं वॅक्स पण आहे आणि पावडर प्रॉडक्ट पण आहे. तर याचा आपण वापर करणार आहे. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित भुवया विंचरून घ्यायचं. तुम्ही यामध्ये जो ब्रश आहे या ब्रशचा वापर करू शकता किंवा जर तुमच्याकडे एखादा आयब्रोचा ब्रश असेल तर याचा पण वापर करू शकता. आपण याच्यातनंच करूया. सर्वात आधी थोडंसं क्रीम प्रॉडक्ट घेतलं आहे मी, ब्राऊन कलरचं. ब्राऊन आणि डार्क ब्राऊन दोन्ही मिक्स केलं आणि सुरुवात केली आहे आयब्रोज फिल करायला पुढनं. खूप जास्त डार्क करायचं नाही आहे असं. आज आपण यूज करणार आहोत हे नवीन आयशॅडो पॅलेट आहे, मलियो ग्लॅम 18 कलर आयशॅडो पॅलेट. मलियो ग्लॅम 18 कलर आयशॅडो पॅलेट असं याचं नाव आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना, तो खूप सुंदर शिमर पण आहे, ग्लिटर पण आहे आणि मॅट कलर पण आहे. हे बघा, हा कलर केवढा सुंदर आहे. म्हणजे जर असं आउट ऑफ द बॉक्स काही क्रिएट करायचं असेल तर खूपच छान आहे. यामधला सर्वात आधी मी शेड पिक करते हा, आणि यानं आपण आहे ना आपल्या डोळ्यांवरती ट्रान्झिशन लावून घेणार आहे. ट्रान्झिशन कलर म्हणजे असा कलर की जो सर्वात आधी आपण डोळ्यांवरती लावतो. आणि याचं पिगमेंट छान आहे. वा, ॲक्च्युली ना हे असं पण खूप सुंदर दिसतंय. म्हणजे मी आता फक्त मस्कारा लावला छानसा आणि तरीही आजचा आपला मेकअप लुक होऊ शकतो. पण करूयात, पुढे करूयात. शॅडोचा ब्रश चेंज करते आणि यामध्ये हा जो पिंक न्यूड कलर जो दिसतोय तुम्हाला, हा आपण यूज करणार आहे. आणि याला लावायला सुरुवात करणार आहे आपण आउटर कॉर्नरपासून. आणि ट्रस्ट मी, याचं पिगमेंट खूप छान आहे. एका स्वाईपमध्ये म्हणजे एकदाच मी पिगमेंट उचललंय तरी सुद्धा दिसतंय तुम्हाला केवढं सुंदर बसलंय. हे जे पॅलेट आहे ना याचं पिगमेंट म्हणजे मी आत्ता जेवढं यूज केलंय तेवढं तर खूप सुंदर वाटतंय मला. आपण एक मिनटं, मी तुम्हाला याचं ना शिमर ग्लिटर जे आहे ना याचं पण स्वॉच दाखवते. आई शपथ. अजून एक आहे याच्यामध्ये शेड ब्ल्यू कलर. बापरे, दिसतंय का तुम्हाला? काय भारी आहे हे. लवकरच आपण ह्या ब्ल्यू कलर सोबत एक मस्त आय मेकअप लुक क्रिएट करूयात. मला आवडलाय. हां, आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये ना हा एक असा थोडासा शिमरी शेड आहे. हा मी माझ्या बोटावरती घेते आणि इनर कॉर्नर पासून मी याला लावते. ओ भाई साहब, आई ग, कसलं सुंदर आहे हे पॅलेट. आता ह्याच्यामध्येच आहे ना अजून एक थोडासा व्हाईट शिमरी कलर आहे, दिसतोय का? तर तो मी थोडासा घेतलाय आणि याला आपण लावूयात इनर कॉर्नरला. आणि हलकासा आयब्रो बोनला पण लावून घेते तोच व्हाईट शिमरी शेड. जो डार्क शेड आहे याचा वापर मी करणार आहे. लावायला सुरुवात मी आउटर कॉर्नर पासून करणार आहे. कॉर्नरला जेव्हा मी लावतीये ना प्रोडक्ट तेव्हा फक्त थोडंसं बाहेर त्याला ओढतीये. त्याने काय होईल, थोडंसं स्मोकी विंग मला क्रिएट करता येईल. दिसतंय अगदी हलक्या हातानं. आता आपण मस्कारा लावणार आहोत. त्यासाठी मी जो मस्कारा यूज करते आहे तो आहे हा
स्विस ब्युटीचा वॉटरप्रूफ मस्कारा. मस्कारा सोबतच ना आपण लॅश पण लावणार आहोत, त्यामुळे मी 2 कोट जे जनरली मी करत असते ते न करता डायरेक्टली 1 कोट मस्कारा आपण लावून घेतोय. मस्कारा व्यवस्थित लावून झालाय. आता मी थोडा लॅश लावते आणि मग तुम्हाला भेटते. आणि हा आहे फायनल लुक. स्वस्तात मस्त मेकअप आपण क्रिएट केलेला आहे. 250 ते 350च्या दरम्यानचे सगळे प्रोडक्ट आपण यूज केलेले आहेत. त्यामुळे आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, यूजफुल वाटला असेल. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, किंवा आजच्या मेकअपमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं किंवा याबद्दल कुठलेही प्रश्न तुम्हाला असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, आय लव्ह यू, थँक्यू.